व्हेरी गुड टिप्स फॉर द यंग एंटरप्रेन्युअर्स. येस. आता Android सुद्धा गेल्या किती 15 वर्षात जवळपास बरेच त्याच्यात हं, पण हं. आर्किटेक्चरल चेंजेस झालेले आहेत. बरोबर, बरेचसे नवीन-नवीन व्हर्जन्स आलेले आहेत. तर बरोबर. हाऊ डू यू कीप पेस विथ दिस टेक्नॉलॉजी चेंजेस? अ, आणि तुमच्या iPhoneमध्ये पण आहे. आहे, आहे. चेंजेस हे टेक्नॉलॉजीत असे वाटतात आपल्याला झाले, पण इतके मेजर चेंजेस सडनली होत नाही. मी 2004 पासून जावा शिकलेलो आहे. हां, तेच जावा. मी आता 2025 पर्यंत किंवा 26 पर्यंत मी वापरतोय. ओके. माझा जो कोड मी 2008 मध्ये लिहिलेला आहे, 10 मध्ये लिहिलेला आहे, तो कोड अजूनही चालतोय. मग टेक्नॉलॉजी सिलेक्शन इज मोस्ट इम्पोर्टंट. तुम्हाला हे थोडंसं अंदाज आला पाहिजे, की कोणती टेक्नॉलॉजी ही लांब काळापर्यंत टिकून राहील. आणि जावा ही अशी लँग्वेज आहे आत्ता पण, की इतकी ब्युटिफुल लँग्वेज आहे, स्ट्रक्चर्ड लँग्वेज आहे, स्ट्रिक्ट लँग्वेज आहे, की तिचं अस्तित्व हे दीर्घकाळापर्यंत अजून राहणार. मोठे-मोठे कॉर्पोरेट सर्व्हर वगैरे जावा वापरतात. त्याच्यामुळे Googleने स्वतःचा क्लाउड चालू केला तेव्हा पहिला सपोर्ट त्यांनी जावा सर्व्हरला दिलाय. त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे सर्व्हर काढले. त्याच्यामुळे मोठे फार चेंजेस झाले नाहीत. 2010 चा कोड आत्ताही चालतो. आपल्याला असं अच्छा, बाहेरून वाटतं, पण इंटरनली तसं काही एवढे चेंजेस झालेले नसतात. अच्छा. तर हल्ली एजेंटिक एआय बद्दल बरीच चर्चा आहे. हं. तुमचा तसा काय विचार एजेंटिक एआय कडे जाण्याचा? मला एजंटिक एआय माहीत नाही, पण मी एआय बोलेन. ओके. कदाचित ते एजंटिक एआय पण असू शकेल मी जे वापरतोय. मी एआय प्रचंड वापरायला सुरुवात केली आहे आणि मागच्या 1.5 महिन्यात तर भरपूर प्रमाणात वापरायला सुरुवात केली आणि एआयमुळे काय झालंय, की ज्याला कल्पना आहेत आणि त्याला काही ॲप बनवायचंय किंवा सॉफ्टवेअर बनवायचंय किंवा रिपेअर करायचंय, तर त्याला कोडिंगची आवश्यकता म्हणजे नॉलेज असणं किंवा डीप नॉलेज असणं याची आवश्यकता राहिलेली नाही. हो. हे मी स्वतः बघितलेलं आहे. आम्ही क्लॉड वापरतो आणि इतकं अप्रतिम प्रकारे त्या गोष्टी करतं. म्हणजे आपण सांगायचं, की हे बटन मला इकडे नकोय. हे बटन मला वरच्या कॉर्नरमध्ये टाक आणि त्याचा कलर मागच्या थीम सारखाच ठेव. या ॲपच्या थीम सारखाच ठेव. तो बरोबर करतो. आपल्याला काहीही कोडमध्ये स्वतःहून चेंजेस करावे लागत नाहीत. इतक्या लेव्हलपर्यंत टेक्नॉलॉजी म्हणजे पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे जी डिपेंडन्सी सॉफ्टवेअर डेव्हलपरची होती, ती अक्षरशः निघून गेलेली आहे. म्हणजे जेव्हा मी सॉफ्टवेअर बनवलं 2010ला तेव्हा भीती होती, की अरे मी डेव्हलपर आज ठेवेन, 2 वर्षांनी निघून जाईल. मग नंतर ते सांभाळणार कोण आहे? म्हणजे आज मी का टिकलोय? कारण मी आजही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो. ओके. आणि ती गोष्ट माझ्यासारख्या एआय हे माझ्यासारख्या कंपन्यांना, यांचं स्ट्रक्चरच लीन आहे. त्यांच्यासाठी अ, फारच हेल्पफुल झालेलं आहे. म्हणजे 2 माणसांमध्ये तुम्ही एकदम मल्टी बिलियन डॉलर कंपनी चालू करू शकता. इतकी स्ट्रेंथ आता एआयमुळे दिलेली आहे, आलेली आहे. तर माणसं 2 प्रकारची असतात मार्केटमध्ये. प्रोसेस ओरिएंटेड माणसं असतात आणि एक जी माणसं असतात ती बुद्धिवादी असतात, क्रिएटिव्ह असतात. क्रिएटिव्ह माणसांची फार कमी आहे. ओके. आम्ही स्पर्धा घेतो VDIमध्ये म्हणजे टेक्निकल फेस्टिव्हल असतो टेक्नोमाचा तिथे घेतो. तर मला असं आढळलं, की मी एखाद्या टॉपिकवर काही ॲप बनवायचं आहे. हा जर त्यांना सांगितलं, तर ते बनवतील. पण कोणतं तुम्ही पाहिजे त्या टॉपिकवर बनवा फिजिबल. असा जर विषय दिला, तर एवढी मोठी-मोठी हुशार मंडळी सुद्धा गडबडतात. काय कोणता टॉपिक निवडावा? का निवडावा? तो चालेल का? मग माझं रेव्हेन्यू मॉडेल काय असेल? काय होईल? या बाबतीत डिसिजन घेणं हे काही सोपं काम नव्हे. लोकांना इन्स्ट्रक्शन दिले, की हे करायचंय. असं-असं आहे स्क्रीन बनवायची आहे. तर ते बनवतील. पण त्या स्क्रीनमध्ये काय असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? कोणता रंग असला पाहिजे? याचे डिसिजन तुम्ही घ्यायला सांगितले, तर ते गोंधळतील. तर अशा प्रकारच्या 2 व्यक्ती असतात आणि अ, त्याच्यामुळे मला वाटतं, की एआय तिकडे अ, अ, जो क्रिएटिव्ह माणूस आहे, त्याला एआय हा भरपूर मदत करतो. करेक्ट. आता एआय सगळ्याच फंक्शन्समध्ये हं, वापरतात. हं. नॉट ओन्ली इन कोडिंग. हं, हं. आणि तुम्ही जसं सांगितलं तसं छोटी 2-3 जणांची कंपनी देखील आता खूप मोठी होऊ हं, शकते हं, बेस्ड ऑन दी युसेज ऑफ एआय. हं. तर त्या दृष्टीने तुमची टीमची साईज पण तशी आयडियल आहे, की हां, यू हां. हॅव अ लार्ज स्कोप टू येस, टेक अ येस. बिग लीप. येस. 100% रेल्वे टाईमटेबल शिवाय तुम्ही आता बऱ्याच सर्व्हिसेस सुरू केल्यात.
हं, म्हणजे मेट्रो आहे, बऱ्याचशा जेट्टीजचं वगैरे पण हं, टायमिंग आहे. हं, नंतर तुम्ही आता जॉबसाठी रेझ्युमडीबी हं, सुरू केलंय. हं, तर हे सगळं तुम्ही एकतर त्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या बरोबर. कसं तुम्ही मॅनेज करता एका छत्राखाली हं, आणि दुसरं असं की ह्याचं जेव्हा तुम्हाला काही नवीन सर्व्हिस सुरू करायची असते, हं. तेव्हा तुम्ही कुठल्या दृष्टीने विचार करता की ही सर्व्हिस आपण सुरू करावी, न करावी? अ, आता उदाहरण मी 2013-14च द्यायचं झालं, मी नाटक सेक्शन, ओके. ड्रामा, हां, मराठी ड्रामा स्पेशल. तिथे मला म्हटलं नाही, म्हटलं ते पेपरमध्ये अ, असं एक या पानावर एक, त्या पानावर एक वरती घालती काय पद्धतीने नाही आहेत. आपण एक नाटकाचं शिक्षण करूया आणि त्यात सिस्टमॅटिक पद्धतीने ती माहिती टाकूया. तर तो मी अशा पण गोष्टी चालू केल्या मला वाटलं म्हणून मी केलं. अशा पण गोष्टी केलेल्या आहेत. तर त्या खरंच चाललेल्या आहेत. म्हणजे तेव्हा मी नाटक सेक्शन चालू केलं तेव्हा मला प्रशांत आमले सरांचा फोन आला. ओके. आणि एवढी चांगली आमची ओळख झाली. तर आणि ते होणं अशक्य होतं नाहीतर. पण मी ते मुद्दामून केलं नव्हतं. ते मला वाटलं म्हणून मी केलं होतं आणि ते योग्य त्या व्यक्तीने पिकअप केलं आणि आमचा संपर्क झाला तेव्हा. तर अशा पद्धतीने ते फेरी सेक्शन आहे, मेट्रो सेक्शन आहे, किंवा एक्सप्रेस सेक्शन आहे किंवा जॉब सेक्शन आहे. बघा मुंबईत जो माणूस प्रवास करतो, तो कशासाठी प्रवास करतो? एक तर आहे की नोकरीसाठीच. म्हणजे मोस्टली 80% आपण बघायला तर काही फिरायला जाण्यासाठी बरोबर. नाही करत. तो नोकरीसाठी प्रवास करतो. तर देअर इस अ रिलेशन ऑफ जॉब एंड ट्रॅव्हल. दॅट इस अ लोकल ट्रेन ट्रॅव्हल. ओके. आणि मग तिथे आपल्याला काही करता येईल का? म्हणून सर्वप्रथम मी तर माझे स्टाफ शोधण्याकरता 2012 ला म्हणजे जॉब सिंडिकेटर म्हणून तेव्हा होतं ते चालू केलेलं. तर मी जाहिराती टाकायचो. आणि आता पण म्हणजे आम्ही पुश नोटिफिकेशन पाठवतो आमच्यासाठीच आणि आमचा सॉफ्टवेअर डेव्हलपर असतील, आमचे ॲडमिन असतील, सोशल मीडिया असतील, सगळे माणसं तिकडूनच रिक्रूट होतात. ही गोष्ट आहे. आम्हाला नॉर्मल जे पोर्टल्स आहेत, त्याच्यावरून एवढा काही चांगला रिस्पॉन्स येत नाही. कारण की ज्यांना जॉबची खूप गरज आहे आणि ज्याचं स्किल आहे, अशा दोन्ही कॉम्बिनेशन असलेल्या व्यक्ती आवश्यक असतात. आम्ही एक नवीन प्लॅटफॉर्म बनवलाय रिझ्यूमडीबी म्हणून. आणि तिथे माणूस म्हणजे अशी गोष्ट आहे की वेगवेगळ्या कंपनीत रिझ्यूम तो फॉरवर्ड करतो. अ, आणि अं, तिथे तो इंटरव्ह्यूला पण अपीअर करायला जाईल. म्हणजे त्याला आम्हाला अजून नेक्स्ट पण करायचंय. ती प्रोसेस आम्ही थोडीशी व्हॅलिडेट केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो. आणि असं होतं की अरे मी 10 ठिकाणी गेलो आणि लोकं टाईमपास करतात, की समोरची व्यक्ती येत नाही इंटरव्ह्यूवरच किंवा पोस्टपोन होते. उलट्या दिशेने पण असतं. एम्प्लॉयर जेव्हा एक्स्पेक्ट करत असतात, की कॅन्डिडेट येईल. घोस्टिंग हे 70% चालतं. कॅन्डिडेट अपीअरच होत नाही. येतो म्हणतात आणि कॅन्सल करतात. फोन स्विच ऑफ करतात. अशा गोष्टी 70% आहेत. ग्लोबल ग्लोबल रेट आहे हा. अच्छा. 70% घोस्टिंग चालतं एम्प्लॉयी साइडकडनं. हे दोन्हीकडचे प्रॉब्लेम आहेत. तर ह्याला बायपास करायला आमचा एक रिझ्यूमडीबी प्लॅटफॉर्म आहे. तर तिथे तुम्ही रिझ्यूम तुमचा अपलोड करा. आणि नॉर्मल लँग्वेजमध्ये काही विचारलं तर आमचे डेटाबेस सिस्टम घरच्या जवळचा माणूस, त्याचे स्किल मॅच होत आहेत का तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनशी? तशा पद्धतीने रिझ्यूमे शॉर्ट शॉर्टलिस्ट करून देतो. त्याची जॉइनिंग व्हायची प्रोबॅबिलिटी किती अच्छा, आहे? मॅन्युअल शॉर्टलिस्टिंग होतं? नाही, 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 नाही. आमचं एआय बेस्ड शॉर्टलिस्टिंग होतं आणि आम्ही ते एम्प्लॉयरला देतो. त्यात अजून पण आम्हाला थोडे मॅन्युअल बेस्ड गोष्टी करायच्या आहेत. तर म्हणजे अ, सगळ्याच जॉबला काही एवढ्या स्किलची किंवा इंटेलिजन्सची गरज असते असं नाही. काही फ्रंट डेस्क जॉब आहेत. अपीअरन्स व्यवस्थित लागतं. तुमचं बोलणं व्यवस्थित लागतं. अशा जॉबसाठी मग तुम्ही आमच्या सेंटरवर या. आम्ही तुमची टेस्ट घेऊ. नॉर्मल मॅथ्सची टेस्ट, इंग्लिशची टेस्ट घेऊ. तुमचा एक व्हिडिओ घेऊ. तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित प्रकारे बोलता येतं का किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये कम्युनिकेशन व्यवस्थित करता येतंय. तुमचा कॉन्फिडन्स दिसेल त्यातनं. तर मी ते आम्ही एम्प्लॉयरला पाठवू आणि अ, तिथे एम्प्लॉयरला बरं पडेल सिलेक्शन करायला. म्हणजे जॉइनिंग त्याला कॅन्डिडेटला बोलवलंय, तर त्याचं सिलेक्शनचे चान्सेस हे 90% आहे. अशा प्रकारेच अशाच कॅन्डिडेटला तिकडे बोलावलं जाईल. अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आम्हाला एक तयार करायचं होतं म्हणून त्याचा पार्ट 1 हा एक रिझ्यूमडीबी फक्त रिझ्यूम अपलोड करा इथपर्यंत गेलेलं आहे. पार्ट 2 अजून यायचं आहे. आणि हं. याला तुम्हाला एम इंडिकेटर ब्रँडचा सुद्धा बराच फायदा होत असेल नाही? एम्प्लॉयर्सना अप्रोच करायला? हो. म्हणजे एक्सेप्टेबिलिटी त्यांची
जास्त असेल बिकॉज ऑफ द ब्रँड. अं, असा काही नाही. अनुभव नाहीये. बघा, जॉब कॅटेगरीमध्ये वेगळ्या प्रकारची लोकं असतात. एक आहे की नॉर्मल म्हणजे अ, छोट्या कंपन्या, मोठ्या कंपन्या, टर्नओव्हर वाईज ओके आणि त्यांच्या कॅन्डिडेट घेण्याचे माध्यमं त्यांच्यानुसार ते बदलतात. छोटा कस्टमर असतो तो फारच बिझी असतो. तर त्याला या गोष्टीसाठी वेळच नसतो, की कोणत्याही पोर्टलवर जा आणि घ्या. व्हेअरएज जिथे सिस्टम थोडंसं स्टेबल झालेलं आहे, म्हणजे थोड्याशा मोठ्या टर्नओव्हरवाल्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे सेपरेट स्वतंत्र माणूस आहे. त्या ते गोष्टी चांगल्या प्रकारे ऑपरेट करू शकतात. त्याच्यामुळे मी कोणाला टार्गेट केलं पाहिजे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे हं. मी माझ्या सेल्स टीमसाठी हे बोलतोय आणि अ, इंडिकेटर ब्रँडच्या ऑब्व्हियसली लोकं एंटरटेन करतात. पण त्याचा हा अर्थ नाही की ते विकत घेतील. जेव्हा माणूस माझ्याकडनं ₹1 काढायचा असतो, तेव्हा हे फार छोटी म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. हं. फार कठीण गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या कस्टमरकडून ₹1 जरी रुपया काढून दाखवला ना, तर मग जिंकलं, की हां, धिस प्रॉडक्ट इस वर्किंग. कन्व्हर्शन तर वेगळा विषय आहेच. पण ॲट लीस्ट तुम्हाला एंटरटेन तरी एंटरटेन सुरुवातीला एंटरटेन एंटरटेन करतात. अ, पण शेवटी थोड्या वेळाने हाच विषय येतो, की वेदर धिस प्रॉडक्ट इज रिअली राइट फॉर मी ओर नॉट. हं. डोर टू डोर जाणं ही फार कठीण ॲक्टिव्हिटी आहे. रिजेक्शन्स भरपूर असतात. अल्मोस्ट 99% रिजेक्शन्स असतात. त्यामुळे कॉन्फिडन्स डाउन होतं. मार्केटिंग ॲक्टिव्हिटी करून ह्याचं स्केल वाढवता येऊ शकतं. म्हणजे Facebookवर मार्केटिंग करा, Instagramवर मार्केटिंग करा आणि रादर दॅन गोइंग टू दॅट फ्लो. पण तुम्हाला दोन्ही गोष्टी कराव्या लागतात इन ऑर्डर टू अंडरस्टँड द मार्केट. अच्छा. तुम्हाला युजर फीडबॅक सुद्धा येत असतील. ॲपवर येत असतील किंवा सोशल मीडियावर येत असतील. तर तुम्ही किती सिरियसली घेता? त्याच्यावर कशा ॲक्शन घेता? आणि असे कुठले काही इमोशनल काही फीडबॅक आहेत, की ज्याच्यामुळे असं वाटतं, की एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, की आपण हं. आपली सर्व्हिस लोकांच्या हो. खूप कामाला आली आहे असं. असं काही उदाहरणं? हं. फीडबॅक Google Play Storeवर असतात. लोकं ईमेल करतात. लोकं कॉल करतात. भयंकर. म्हणजे सुरुवातीचे म्हणजे 2010-11 ची गोष्ट आहे. तेव्हा सगळं मीच हँडल करायचो. दिवसाला 7-8 मेल यायचे आणि त्याला रिप्लाय करायला लागायचं. पण माझं असं होतं, की कस्टमरचे जे इश्यू आहेत ते फटाफट रातोरात सॉल्व्ह करा आणि असा नेचर असला पाहिजे, तरच तुमचं प्रॉडक्ट सक्सेसफुल होईल. नंतरच्या काळात भरपूर म्हणजे म्हणजे दिवसाला जर तुम्हाला जर 200-300 मेल्स, 400 मेल्स येत असतील, तर मग तुमचं सिस्टम थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं. तुम्ही मेलच वाचू शकत नाही. पण आता ते थोडंसं सोपं झालंय एआयमुळे. एआय खरंच काढून देतो, की बरोबर. जास्तीत जास्त लोकं काय म्हणतायत. हे मला तेवढं सगळं काही 400 मेल बघायची वाचून गरज नाही. आवश्यकता नाही. आत्ता पण मी रिलीज केलं 2 दिवसापूर्वी एक नवीन व्हर्जन. लोकांचे रिव्ह्यूज आले आणि मी नाईट शिफ्टमध्ये काम केलं तेव्हा. म्हणजे असं की रात्री सकाळी पहाटे 4 वाजता व्हर्जन रिलीज करायचं. मग लोकं त्यांचे रिव्ह्यूज टाकायला सुरुवात करतात. "अरे, जुनं व्हर्जन चांगलं होतं" किंवा ह्याच्यामध्ये अ, "हे बरोबर नाही." मग बरोबर नाही ते का नाही ते सांगत नाहीत. मग त्यांना विचारायचं. मग ते सांगतात. आणि काल म्हणजे परवाचाच रिव्ह्यू आहे. "अरे, मी सांगितलं आणि 12 तासात तुम्ही ते केलंत? अरे वाह! म्हणजे छान." मग 5 स्टार मिळाला. म्हणजे जो 1 स्टार होता तो 5 स्टार झाला. ओके. मी असे अराउंड मी मागच्या 3 दिवसात अ, 20 रिव्ह्यूज 1 स्टारचे 5 स्टार केलेले आहेत. तुम्ही फक्त बोला आणि मी दुसऱ्या दिवशी ते चेंज करतो. आणि ऑब्व्हियसली ते बोलले म्हणून करत नाहीत. मग मी जेव्हा स्टॅटिस्टिक्स बघतो, की हां, खरंच हा प्रॉब्लेम आहे आणि तो मला वाटतो, तेव्हा मी तो चेंज करतो. अ, ही गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हँडलिंग होतं आणि कस्टमरला तुम्ही लगेच फीडबॅक त्या सोल्युशन दिलं. नुसतं नाही, मी करतो नाही, मी केलं आणि हे बघ. ओके. मग तो तुमच्यावर फारच खुश होऊन जातो. अ, अशी पण दुसऱ्या पण गोष्टी आलेल्या आहेत. लॉस्ट अँड फाउंडमध्ये असं लोकांची बॅग हरवते ट्रेनमध्ये विसरतात. तर मग रिटर्नमध्ये ती ट्रेन किती वाजता येणार आहे, त्याच प्लॅटफॉर्मवर थांबा. इकडे-तिकडे कुठे जाऊ नका. आणि मग त्यांना लोकांना बॅग्स मिळालेले आहेत. असे WhatsAppवर ग्रुप पण आहेत एसी लोकल ट्रेन्सचे. ते स्टेटस सांगत असतात. फार इंटरेस्टिंग आहे ते आणि मी असाच स्टील्थ मोडमध्ये तिकडे ॲड झालो. अ, अ, आणि नंतर काही लोकांनी ओळखलं मला, की तो मी आहे. सचिन टेके आहे. तर मग त्यांनी सांगितले, "सर हे तुम्ही ट्रॅक युअर ट्रेन लिहू नका. लोकं चुकीचं करतात. तुम्ही इनसाइड ट्रेन लिहा." आणि आत्ताच मी म्हणजे आता ह्या प्रवासात इथे येण्याच्या प्रवासात मी तो स्क्रीनशॉट काढून टाकला.
मग तिथे लोकांचे रिव्ह्यूज आले, "अरे थँक यू आम्ही बोललात आणि तुम्ही केलंत." ह्या गोष्टी. उदाहरण अजून म्हणजे 1 महिन्यापूर्वी भरापूर्वीचं उदाहरण. मला डहाणूमध्ये म्हणजे रेल्वे प्रवासी संघ आहे, त्यांनी बोलावलेलं. म्हणजे मी म्हणजे त्या तिकडे तेच सांगितलं, मला असं कोणी बोलवत नाही. म्हटलं एखाद्या प्रवासी संघाने पहिलाच बोलावलेलं आहे असं. तर मला फार म्हणजे त्याचा आनंद आहे आणि मग त्यांनी त्यांचे ती प्रॉब्लेम्स पावती आहे तुमच्या हो, कामाची. हो, हो. मग त्यांनी प्रॉब्लेम्स सांगितले. म्हणजे एक मीटिंग भरली. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम, नुसतं टाईम टेबल नाही. म्हणजे तिथले प्रॉब्लेम्स हे वेगळे आहेत. ट्रेन्स ह्या फार कमी आहेत. आणि मग तिथे आम्ही हे डिस्कस झालं, "अरे, एक्सप्रेस ट्रेन ज्या नाही आहेत, त्या पण आपल्या लोकल सेक्शनमध्ये असायला पाहिजेत." मग मी म्हटलं, "अरे सर, पण त्याचं लोकलचं तिकीट नसेल तर फाईन मारतील." आणि नाही, मग तिकडे नमूद करायला पाहिजे तसं. अ, आणि चांगला प्रतिसाद मला तिथे मिळाला त्या डहाणू प्रवासी संघाकडनं. आणि ते जे त्यांनी जे प्रॉब्लेम सांगितलेले, ते फटाफट आम्ही टाईम टेबलमध्ये इन्कॉर्पोरेट केले आणि ते पब्लिश केलेलं आहे. ओके. त्यात एक जीवनसेवा म्हणून एक संस्था चालवतात. यंगच आहेत. तर त्यांनी मला मीच त्यांना सांगितलं, "आम्ही तुम्ही चांगलं कार्य करताय, तर आपण ते इंडिकेटरमध्ये टाकू ना." ओके. मग त्यांची आम्ही एक लिंक इंडिकेटरमध्ये टाकलेली आहे, की ज्यांना ब्लड पाहिजे आहे आणि भारतभरात कुठेही, ओके, आणि त्यांचा ब्लड ग्रुप कोणाचा मॅच होत नाहीये. तर त्यांनी त्या जीवनसेवा या प्लॅटफॉर्मवर या आणि तिथे तुम्हाला डोनर्स कनेक्टेड आहेत. त्या डोनर्सकडे ती माहिती जाईल. तो डोनर तो ब्लड देईल. तिथे ते ज्याला गरज आहे तिथपर्यंत ते पोहोचेल. तर नुसतंच ट्रेन टाईम टेबल नव्हे, पण ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, तिथे एक माध्यम ठरतंय. मी काही पुरवठादार नाही. जीवनसेवा हे काही माझं प्लॅटफॉर्म नाही. पण तो चांगला करतोय, तर त्यांना त्याचं एक प्लॅटफॉर्म द्यायचा. त्यांना एक प्लॅटफॉर्म मी नक्कीच देतो. ऑब्व्हियसली सगळ्यांनाच करतो असं नाही. पण मला खरंच जिकडे वाटतं, की नाही ते येण्याची गरज आहे, तिथे मी नक्कीच करतो. जसं नाटक होतं, तसं हे ब्लड बँक आहे. ओके. तर त्या पद्धतीचं मी नक्कीच करतो. वाह! हं, तर परत मागे जातो. हं, एम-बी-ए तुम्ही एम-बी-ए केलंय. हं, हल्लीची मुलं एम-बी-ए चांगला जॉब मिळण्यासाठी करतात. हं, हं, तुम्ही एम-बी-ए करून डायरेक्ट बिझनेस सुरू केला. हं. तर ते ते त्याबद्दल थोडं मला जाणून घ्यायचंय, की हां, तुम्ही म्हणजे तुमचा विचार काय होता एम-बी-ए करण्याचा? बरोबर. आणि दुसरी गोष्ट की एम-बी-ए करून खरोखर बिझनेसमध्ये ते इम्प्लिमेंट तुम्हाला करता येतं का? म्हणजे तुम्ही जे बोललात, चांगला जॉब मिळण्यासाठी एम करतात. खरं असं नाहीये परिस्थिती. ज्यांना जॉब मिळत नाही, ते वेळ काढायला एम-बी-ए करतात. ही हे फॅक्ट आहे. इंजिनिअरिंग नंतर तुम्हाला जॉब मिळाला नाही, मग तुम्ही करणार काय? तुमचा गॅप दिसेल. म्हणून बरीचशी लोकं एम-बी-ए करतात, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे. आणि तशी माणसं एवढा काही परफॉर्मन्स देतात हे काही म्हणजे मला वाटत नाही. तसं माझं ऑब्झर्वेशन पण आहे. मी जे केलं एम-बी-ए जमावा बजाजमधनं, मी फुल टाईमसाठी 4 वर्ष प्रयत्न केले. सेकंड अटेम्प्टमध्ये 98 पर्सेंटाइल पडले. पण तेवढे पर्सेंटाइल मला पुरेसे नव्हते जमावा बजाजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. मग असंच चौथं वर्ष उजाडलं आणि बसमध्ये एकदा जाताना मी एका सहकार्याला बोललो, असं-असं आहे. तर म्हणतो, "पार्ट टाईममध्ये ॲडमिशन घे ना, संध्याकाळचं कॉलेज असतं त्यांचं." शेवटचा दिवस होता. मग तिथे ॲडमिशन कसं-कसं मिळवलं. म्हणजे त्यासाठी एक्सपिरियन्सची अट असते. म्हटलं किमान 2 वर्ष ते 3 वर्ष एक्सपिरियन्स लागतं आणि मग तिथे ॲडमिशन मिळवलं. प्रोफेसर सगळे तेच होते, कॉलेज तेच होतं, वातावरण तेच होतं. फक्त एवढंच की ते प्लेसमेंट नव्हती मिळत. कारण की ते इट वॉज अ पार्ट टाईम एम-बी-ए 6:30 ते 9:30 संध्याकाळी, इन्क्लुडिंग हॉलिडेज. असं असं आमचे प्रोफेसर आहे, नावाजलेले प्रोफेसर आहे. अ, म्हणजे जे इंडस्ट्रीमधले आहेत. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमधल्या शिक्षकाकडनं काही शिकता, तेव्हा ती गोष्ट वेगळी असते आणि तुम्ही क्युरिक्युलममधले शिक्षकाकडनं शिकता, खरं ही प्रचंड जमीन-आसमानाचा फरक असतो त्या गोष्टींमध्ये. तो त्याला इंटरेस्ट असतो म्हणून त्याचा धंदा-पाणी सोडून तो इकडे शिकवायला आलेला असतो आणि तो खरे इन्साईट्स देतो. क्युरिक्युलममधला शिक्षक तसे देऊ शकत नाही. त्याला माझं मत असेल त्याला म्हणजे त्याच्यासाठी नोकरी असते. ओके. आणि ह्याच्यासाठी ते पॅशन असतं. ओके. तर त्याच्यामुळे मला फारच बरं वाटलं. मी त्या पार्ट टाईम एम-बी-एमध्ये ॲडमिशन घेतलं आणि माझे जे मित्रमंडळी तिकडे झाली, ती कोणी मोठे-मोठे लॉयर आहेत. अ, कोणी जनरल मॅनेजर एम-टी-एन-एलचं, कोणी पोलिस डिपार्टमेंटमध्ये मोठ्या पदावर, अ, आणि रेल्वेमध्ये
म्हणजे आता कोकण रेल्वेचे जे एम-डी आहेत, अ, झा सर आहेत. ते माझे सीनियर होते तिकडे. मग तिथे पण मी थोडा विषयांतर करतो. माझं मार्केटिंग व्हायला पाहिजे ना तिकडे. तर तेव्हा मी काय केलं, माझं एक न्यूज आलेली हिंदुस्तान टाइम्समध्ये. अ, तर त्याचं कात्रण केलं. त्यात रेल्वेचा फोटो होता आणि त्यात आर्टिकल होतं, क्वार्टर पेज होतं. आणि मीच ते कात्रण कापलं आणि माझ्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लावलं. ठीक आहे. बघा आपलंच मार्केटिंग आपल्यालाच करायची असते. बरोबर. आणि कारण तेव्हा त्यांना माहिती होतं की तुम्हीच इंडिकेटर. नाही. माझ्या हे बघा, सर असं असतं ना, आपली मित्रमंडळी असतात. तरी कुठेतरी जेलसीची भावना कुठेतरी बहुतेक लोकांमध्ये असते. सगळ्याच लोकांमध्ये नाही. तर ते तुम्हाला काही तेवढं रिकॉग्नायझेशन देणार नाहीत. ओके. आपल्याला ज्या व्यक्तींपर्यंत पोहोचायचंय, त्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वेगळे काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. मी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर, एंट्रीच्या नोटीस बोर्डवर माझीच न्यूज चिटकवली. आता ती न्यूज काढणार कोण? ती तर चांगली न्यूज आहे. बरोबर ना? कोणीतरी चिटकवली असेल चांगल्या कामासाठी हां. किंवा ऑफिशियल्सने चिटकवली असेल. असा काहीतरी भ्रम झाला असेल. त्यामुळे मला विचारणारं तसं कोण नव्हतं. न्यूज काढून घ्यायला त्या नोटीस बोर्डवरनं कोणी गेलं नाही. मग ऑब्व्हियसली जो रेल्वेचा मोठा अधिकारी आहे, आय-आर-एस ऑफिसर आहे, तर तो बघणारच ट्रेनचा फोटो आला तर. त्याने बघितलं, त्याने ते वाचलं. मग आमची मैत्री झाली. बोललो. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची अशी जी जुगाड करणं हे मी करत असतो. आणि ते अ, अ, त्यांनी पण काही 4 गोष्टी सांगितल्या. महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मला. रेव्हेन्यू कमवला पाहिजे. रेव्हेन्यू महत्त्वाचा आहे. नाहीतर हे सस्टेन होणार नाही आणि तू जे करतोयस ते बरोबर करतोयस. तर अशा गोष्टी त्या सरांनी सांगितल्या. हां. तर एम-बी-ए लोकं जॉबसाठी करतात. हे मान्य आहे. चांगला जॉब मिळावा म्हणून. पण माझं मत आहे, जोपर्यंत तुम्ही 3 वर्षाचा 2 ते 3 वर्षांचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्या एम-बी-एला काही अर्थ नाहीये. तुम्ही फक्त अभ्यास करणार. हं, जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सिच्युएशन फेस करता आणि नंतर अभ्यास करता, तेव्हा तुम्ही रिलेट करता, "अरे, माझ्याबरोबर असं झालेलं." हं. तुम्ही ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा विषय आहे. तर तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काही कामच नाही केलं हं. आणि मग तुम्ही ऑर्गनायझेशनल बिहेवियर शिकणार. ओके. तर हे कसं चालेल? तर ते विरोधाभासी गोष्टी आहेत. इव्हन वाटतं कॅटमध्ये किंवा आय-एममध्ये असताना अनुभवाची पण अट आहे. नाही. हे पण त्याला वेटेज आहे काहीतरी. हां, वेटेज नाही माझ्या मते एम-बी-ए हे तुम्हाला 2 किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तरी करू नये, असं माझं मत आहे. हं. अ, आणि मी ते तेव्हा करत होतो. तेव्हा मी त्या गोष्टी मॅच करत गेलो. माझे संपर्क वाढवत गेलो आणि त्याचा मला उद्यमासाठी, माझ्या उद्योगासाठी फार फायदा झाला. हे मी सांगू शकतो. कॉन्फिडन्स तर तिकडे 100% मला भरपूर मिळेल. सगळ्या लोकांकडनं नाही, पण जी काही जवळची 5-7 मित्रमंडळी होती, त्यातनं भरपूर कॉन्फिडन्स बेसिकली मिळाला. नेटवर्कचा फायदा झाला. नेटवर्कचा फायदा. इट इस अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. यू कॅन कन्सिडर इट ॲज अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. मित्र जोडा. तुम्ही धंदा मिळेल, बिझनेस मिळेल असा विचार केला तर कोणी तुम्हाला एंटरटेन करणार नाही. हं. आज एवढे मोठे-मोठे लॉयर आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये मी कधीही जाऊ शकतो. ते माझ्याशी कधीही गप्पा मारू शकतात आणि ते गप्पा मारता-मारता सल्ला पण देऊ शकतात. आणि हेच जर मी त्याच्याकडे असं प्रोफेशनल म्हणून गेलं तर कधी एंटरटेनच करणार नाही. बरोबर. ही गोष्ट आहे. त्यामुळे नेटवर्किंग करायचं असेल तर मित्र बनवा आणि मित्र बनवायचे असेल तर कॉलेजमध्ये जा. ते पण योग्य कॉलेजमध्ये जा. योग्य कॉलेजमध्ये. येस, हल्ली येस. एम-बी-ए तर खूप कॉलेजेस झालेले आहेत. होय. पण सगळीकडे तो एक्सपोजर किंवा ते नाही. नेटवर्क नाही. मिळेल असं नाही. म्हणूनच मी सांगितलं. म्हणून मी चांगल्या कॉलेजमध्ये घेतलं. जरी पार्ट टाईम असेल का असेना. मला चांगलंच कॉलेज पाहिजे होतं. ही गोष्ट मी सांगितली नाही. म्हणजे माझ्या एज्युकेशनच्या बाबतीत. जसं माझं एम-बी-ए झालं, तसं मी लॉमध्ये ॲडमिशन घेतलं. ते पण गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये. म्हणजे मी आजही स्टुडंट आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं माझं फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं आहे. पण नंतर व्यवसाय वाढला, लग्न झालं. त्याच्यामध्ये त्या गोष्टी अ, थोडी बारगळून गेल्या. पण आम्ही एक लॉचं पण एआय बेस्ड टूल काढलेलं. म्हणजे माझी अजून मनीषा आहे ते करण्याची. आपले वेगवेगळे कायदे येत असतात आणि आपल्या पॉलिसी डिसिजन असतात. एक तर आहे की सगळे कायदे एकाच ठिकाणी मिळत नाही. ओके. वेगवेगळे ॲक्ट्स आहेत आणि कोणतीही पॉलिसी तयार करताना ती म्हणजे मी जर समजा ॲग्रीकल्चरवर काहीतरी करतोय, तर त्याचा संबंध हाउसिंगशी पण आहे. हं. ओके. की शेतात घर बांधणे हा विषय पण आहे. तर तिथे पण तो चेंज व्हायला पाहिजे. तसं होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, की जरी तुम्ही एखादी पॉलिसी इम्प्लिमेंट करायला गेलात, तर मग त्या डिपार्टमेंटवाले तुमची अडवणूक करतील. हं. तर पॉलिसी मेकिंगमध्ये एआयचा एक प्लॅटफॉर्म बनवणं, म्हणजे त्यात सगळे लेटेस्ट कायदे असतील
तो सांगेल या कायद्यात म्हणजे कुठे कॉन्फ्लिक्ट करताय? ह्या कायद्यामुळे कोणता भ्रष्टाचार होऊ शकतो? अशा प्रकारच्या गोष्टी तो प्लॅटफॉर्म मला बनवायची फार इच्छा आहे. मी टॅक्स एआय म्हणून त्याच्यावर मी काम सुरू केलेलं. म्हणजे ते प्रॉडक्ट बऱ्यापैकी झालेलं. पण नंतर काही कारणास्तव तर ते आम्ही ते असंच एका पेठेत बंद करून ठेवलेलं आहे. अजून परत ते बाहेर नाही काढलं आणि रिझ्यूम डे बी आम्ही चालू केलं. अच्छा. आता आपण थोड्या वेगळ्या विषयाकडे जाऊ. हं. आतापर्यंत एम इंडिकेटरचा प्रवास बघितला आणि त्यामार्फत एंटरप्रेन्योर्सनी काय करावं, काय करायला नको हे बघितलं. आता थोडं आपण लीडरशिपबद्दल हं. बोलूया.